हा ते बायकोचं खूपच प्रेम आहे. बॉस आहेच तशी. बॉस? तू बायकोला बॉस म्हणतोस? अ, हा ते म्हणजे हे खरंच नवीन आहे. नमस्कार, मी केदार खांडेकर. आज या थेट भेट कार्यक्रमात आपल्या बरोबर महाराष्ट्राचं लाडकं आणि तितकंच गोड असलेलं कपल आहे, प्रिया बापट आणि उमेश कामत. तुमचं थेट भेट या कार्यक्रमात खूप स्वागत. थँक्यू. तुमची जी वेब सिरीज आहे त्याबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगावं अशी माझी इच्छा आहे. आमची नवीन वेब सिरीज आली आहे मराठी झी5 वरती. हे काय नवीन? असं काय नवीन आहे तुमच्या वेब सिरीज मध्ये? मी या वेब सिरीज मध्ये रमाचं पात्र साकारते आणि आजकालच्या प्रत्येक मुलीला ही आपलीशी वाटेल. आणि मी आदित्य साकारतोय, म्हणजे मीच आहे. म्हणजे मीच आहे असं प्रत्येकाला वाटेल अशी आहे ही गोष्ट. म्हणजे एकंदरीतच सगळ्यांच्या जवळचा विषय आहे. जवळचा आणि सरप्राईज करणारा. म्हणजे खरंच प्रत्येकाला वाटेल की ही माझीच गोष्ट आहे. अजून सांगा ना या वेब सिरीज बद्दल, नेमकी गोष्ट काय आहे? ही गोष्ट आहे अशा एका कपलची ज्यांच्या लग्नाला 14 वर्ष झाली आहेत आणि त्यांचं आयुष्य असं रुटीन मध्ये अडकलंय, काहीच नवीन घडत नाहीये. मिड लाईफ क्रायसिस म्हणतात ना, ती सिच्युएशन आली आहे. जेव्हा हे कपल नवीन काहीतरी करायचं म्हणतात तेव्हा त्यांचं नातं कसं बदलतं, त्यांचं आयुष्य कसं बदलतं, त्याची ही गोष्ट आहे. बरं, या वेब सिरीज मध्ये असे कोणते क्षण आहेत का जे तुम्हाला रिलेट झाले? अरे, अशा खूप गोष्टी आहेत ज्या आम्हाला रिलेट होतात. म्हणजे खरं तर वरुण नार्वेकर जो ह्या वेब सिरीजचा लेखक दिग्दर्शक आहे, त्याने जेव्हा पहिल्यांदा आम्हाला कथा ऐकवली तेव्हा आम्ही त्याला म्हटलं सुद्धा की तू काय आमच्या घरात CCTV कॅमेरे लावलेस का? आमच्या घरात चालतं ते तुला कसं कळलं? मला असं वाटतं की हाच त्याचा USP आहे. तसंच मला असं वाटतं की प्रत्येक जोडप्याला आपलंसं वाटणारं आणि प्रत्येक जोडप्याला आपली गोष्ट वाटेल अशी आहे हे काय नवीन ही वेब सिरीज. ही वेब सिरीज आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे आणि आता माझी सुद्धा उत्सुकता वाढली आहे ही वेब सिरीज बघण्याची. ए, तू तारिणीला घेऊन बघा. ही म्हणजे तारिणीलाच नाही, मला वाटतं अख्ख्या कुटुंबाला घेऊन बघ. नक्कीच. कारण सहकुटुंब बघण्यासारखीच आहे ही सिरीज. तुम्ही थेट भेट मध्ये आलात, मनसोक्त गप्पा मारल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून